ह्याला काय लागते? एकांत, वातावरण शांत, मनाची प्रसन्नता, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण आणि मोक्षात्वा बंधन आपल्याच हातात आहे. काय करायचं म्हणून मन प्रसन्न असलं पाहिजे. आता मन प्रसन्न राहण्यासाठी शरीराला काही पीडा जमणार नाही, शरीराला व्याधी जमणार, शरीराला जरी यातना होऊ लागल्या तर मन कसं प्रसन्न राहील? होय गरुडे साहेब, आमचे गरुडे साहेब वृंदावनला आलते, त्यांना किती वेदना होत्या तरी ते येऊन बसायचं. मन प्रसन्न करायचं साधनच नामस्मरण आहे, साधनच नाम. नामानं मन प्रसन्न होते, नाहीतर नाही. आणि तेच नाम घेण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे जमला. त्याच नामात सुख आहे, अन्यथा सुख नाही. हे असं का व्हावं? आता तेच ते काम करायला काय करावं? मी तर काय करू? कळाले का तुम्हाला? नाही. माझ्या यातना तुम्हाला कशा कळतील? ह्या व्यासपीठावर तांबड्या मुंग्या जमा झाल्या. आणि हे सगळ्या नागनाथ भाऊजीनं सोडल्या. बघू कसं करते की म्हणायचंय. काय होईल ते होईल. आता वरी बी बघना झाले. बापरे, उगा विचार करायला काय बुळबुळ करायला, काय चटचुट चावाले. आता दिसाल्यात एक दोन तांबड्या आहेत. किसनराव भाऊजी तुम्ही तर सोडल्या नाही की म्हणाला इथले घरचे आणून. चला, काहीतरी थोडस असा चुटका टाकला की बरं वाटतं. तुमच्याकडे पाठवू काय थोड्या? आमच्याकडे भागवताचा सिद्धांत सांगतात, इतना तो कर्ण स्वामी जप प्राण तन से निकले. आता श्लोकातून सांगतो, नाम संकीर्तनम यशम सर्व पाप प्रणाशनम सर्व दुःख शमनस्तम तम नमामि हरिपरम, तम नमामि हरिपरम. त्या भगवान परमात्म्याला नमस्कार करा, त्याचं नामचिंतन करा. आपला अंतिम समय सुखाचा जावा आणि भगवान परमात्मा आपल्याला निजधामाला न्यावं. हे कोणाला कळालं? आपल्याला आता पाहायचं. आयुष्यभर वाईट खाला, नुसते पाखरच मारून खाला, आयुष्यभर पाखराची शिकार करून खाला. ज्याचं नाव जटायू. छोटे छोटे प्राणी मारून खाला. सीता मातेचं हरण करत असताना रावणानं पंख छाटले, राम राम म्हणत पडला. मरताना माय मेलो बाप मेलो म्हणला. हे कोणाला कळाले? वंगळ खाणाऱ्याला. त्याने राम राम म्हणत पडला. राम जवळ आले, रामानं त्याचं मुंडकं मांडीवर घेतलं आणि तू त्याला म्हणतात, तुला मी वाचितो, तुला माझ्यावर अमृत हस्तानं कृपा केली की तुझे पंख जोडतो आणि तुला अजून 1000 वर्ष आयुष्य देतो. त्या पाखरानं विचार केला, देवा अरे मला योगियाच्या ध्याने जाताना थोडीशी योगी लोक तप करून जप करून यज्ञ करून मेले. अरे त्याच्या स्वप्नात आला नाही आणि तू तर माझ्या प्रत्यक्ष समोर असताना तुझं पाहता सामोरी, तुझं पाहता सामोरी, सामोरी तुझं पाहता सामोरी, सामोरी तुझं पाहता सामोरी.
ऐसा जितू आहे जो मी तुझं पाहिजे जोपर्यंत माझ्या डोळ्यात प्राण आहे तोपर्यंत तू माझ्या समोर रामा रामा जपी तोपी लोक थाटून मेले तर तिच्या स्वप्नात आला नाही. अरे माझा अंतिम काळ जवळ आला, आता तुला पाहता पाहता माझा प्राण जावा. कोणाला? देवाला पाहता पाहता प्राण जावा. आणि त्या काळात ही अवस्था प्राप्त झाली की देवत्व प्राप्त होतं. एवढा अधिकार त्या अंतिम समयाचा आहे. म्हणून आपल्या जीवनातला अंतिम काळ भगवान परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी व्हावा. म्हणून हे सगळं अट्टहास आणि हे शिकविण्यासाठी हे धर्ममंडप. आणि हे धर्ममंडप असाच मजबूत राहिला पाहिजे. आणि या धर्ममंडपाच्या द्वारे आपल्या समाज उन्नतीसाठी भगवान परमात्म्याची भेट, जीवाचं मिलन होण्यासाठी, अंतिम समयात भगवान आपल्यावर कृपा करण्यासाठी इथून सत्संग चालला पाहिजे. एवढी प्रार्थना विराट प्रभू विश्वकर्माजीला करतो. भागवताचा सिद्धांत. सुत मनी शौनकादी कला विचारतात. जी कथा राजा परीक्षितीला शुकदेवाने सांगितलं होतं ती कथा नाही विचारण्यात चालली. आता राजा परीक्षिती कोण होता, कुठला होता आपण ऐकलं 2-3 वर्ष बऱ्याच वेळेस कथेमधून. आता तिकडं पाहायचं नाही. आता सूर्यवंशातल्या राजांचं चरित्र आपण ऐकलं, हरिभक्ताचं चरित्र, तत्ववचनी, एकवचनी, सदाचारी जीवन जगणाऱ्याच्या जीवनामध्ये किती हाल अपेष्टा त्रास सहन करावे लागतात. आणि एवढा त्रास सहन केल्याच्या नंतर परीक्षेला पास झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त होते. आपण पाहिलं बारीक करून कधी जीवनात यश येते? त्रास सहन केल्याच्या नंतर. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदेनाचे. लोखंडाचे चणे खाऊन तपस्या केल्यावर ब्रह्मपद प्राप्त होते. एवढं अवघड आहे. मग एवढं अवघड असलेलं ब्रह्मपद तुम्हाला आम्हाला मरता 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 देवाचं नाव आलं 5 मिनिटं की काम संपलं. सोपं आहे. पण हे त्या काळामध्ये जीवनामध्ये नामस्मरण येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई फळाला यावं लागते. तर त्यावेळेस नाम येते. एवढं सोपं आहे. एवढं सोपं. हे जटायूला कळालं आणि जटायू म्हणला देवा आता मला जगायचं नाही, मला मरायचं आहे, पण तुला पाहता पाहता. हे कोणाला कळालं? गिधडाला कळालं. हे कळालं एका हातीला, माणसाला कळलं, जनावराला कळालं, पाखराला कळालं, माणसाला कळू नये. अंतिम समय आपला कसं जावा हे कळू नये. माणसाला कळालं पाहिजे. पण हे कळून घेण्यासाठी भागवत म्हणजे महाराज मग कथा सांगा ना. अंतिम समयात प्राण्याला कोण्या कळालं? हत्ती. कसं कळालं? एक हत्ती होता, जंगलात राहायचा. त्याचा दुश्मन एका तळ्यामध्ये राहायचा. ते पूर्वजन्मातले भाऊ होते, एकमेकाचे वैरी होते. म्हणून एक मगर झाला आणि एक हत्ती झाला. हत्तीचा संसार सुखाचा. 100 बायका आहेत त्याला, 500 पोरं. उन्हाळ्याचे दिवस, ऊन वाढलं, तहान लागली सगळ्यांना. कुठल्याच तळ्यामध्ये पाणी नाही. बारकी बारकी तळे आटले. आणि ज्या मोठ्या तळ्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये ह्याचा दुश्मन. त्याला माहित होतं. सगळे मुलं मुली बायका म्हणायला लागल्या मालक तहान लागली हो, पाणी. तहान लागले हो, पाणी पाहिजे, पाणी पाजवा. त्या गजेंद्रानं सांगितलं माझा दुश्मन त्या तळ्यामध्ये राहतोय, दुसरीकडे तर पाणी नाही, आता काय करावं? तुमचा दुश्मन त्या तळ्यात राहतोय. त्या तळ्यामध्ये मला जाता येणार नाही. माझा वैरी आहे, तो मला मारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी मी त्या तळ्यामध्ये जाणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर एक बायको होती, तिची थोडं फटकळ होती. माय म्हणली गड्यासारखे गडी कुठं भ्यायच राहते? आपलं दुश्मन आहे म्हणून सांगायला. पाणी आम्ही तडपडतो.
काय म्हणजे आम्ही एवढ्या जणी येऊन सांग तुमचा दुश्मन काय करते एवढ्या 100 हत्तीने म्हणल्या आम्ही त्या तुमच्या दुश्मनाला तुडून मारू. त्याला खरंच वाटलं की घेऊन गेला. सगळ्याच हत्तीने पाणी पिल्या. 500 पोरं जवान होते हत्तीचे पिले तेही मी पाणी पिले. हे दुश्मन जे होता त्यानं बी ज्याचं सरलंय त्याच्याकडेच बघत बसले. उग कोणाच्याही मागं लागणार. सगळ्याला गुणानं पाणी पिऊ दिलं. ह्याला वाटलं माझा दुश्मन नाही वाटायला कुठंतरी फिरायला गेलाय काही. सगळे पाणी पिऊन बाहेर निघाले की यानं मध्ये घुसला. मध्ये गेल्याबरोबर मचकन पायाला पकडलं. पायाला पकडलं की ओढायला सुरुवात केलं तळ्यामध्ये. हे गजेंद्र म्हणला पोरं हो माझ्या पायाला पकडले ओढायला रे. पोरं म्हणले वाचवायचा प्रयत्न करू. चला रे त्याला चला रे त्याला. सगळ्याच बायका ते आल्या. कोणी शेपूट धरलं कोणी मागल्या पायाला धरलं सोडलं आणि ओढायला सुरुवात केली. आणि ओढत असताना मगर म्हणला लई ताकद दिसू झटका दाखवा आपला. मारमारना झटका. ते महागी होतं ते तळ्यात येऊन पडले. ओढले पाठीमागं पकडलेली. आता त्यावेळेस ते पडलेले चटकन खरपडून उठले. म्हणजे आत्ता काही खरं नाही लई बलवान दिसल. सगळेच बाहेर गेले. तळ्याच्या काठावरून उभा टाकले आणि म्हणायला लागले बाबा बाबा कसं वाटालंय आता. बाबा बाजावर पडलाय. त्याने ओढाले. कोण ह्यानं म्हणते बाबा कसं. अरे लई थरपड करालो रे. वाचवा रे मरतो वाचवा रे कोणीतरी काहीतरी इलाज करा रे. आता काय इलाज करतात. काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. प्रयत्न करून बघितला काही पर्याय झाला नाही. कळो येईल अनंत काळी कळो येईल अनंत काळी प्राणप्रयाणाच्या वेळी हे राहाती निराळी रांडापोरी सगळ रांडापोरी कळो येईल अंतकाळी प्राणपर्याणाच्या वेळी राहती निराळी रांडापुरी सकळ. सगळीच कडनं उभा टाकून म्हणायला लागले अरे कोणीतरी वाचवा. पोरं म्हणायला लागले. पोरं म्हणले आई तळमळ करायला. बाबा बाबा तळमळ करायला. त्याला सोडवायचा प्रयत्न करू का. जवान जवान पोरं निघाले पुढे काढण्यासाठी बापाला बाहेर. त्याच्या माया म्हणल्या बापू म्हातारही झाले कामातून गेले ते गेले. तुमचे खाया पियाचे बघायचे दिवस तुम्ही कशाला पडता. भाऊजी दुनिया असलीच आहे. नाही कामातून गेले. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी राहते निराळे रांडा पोरे सकळ. सगळे दूर राहतात दुरून बघतात. बाबा कसं वाटाले आता कसं वाटाले. अरे याला जेव्हा भूक लागली होती ज्याला खायचा होता त्यावेळेस याला काही खाऊ घातला नाही रे. याचं तोंड बंद झालंय तेव्हा म्हणते बाबा सेफ खात्या की अंगूर. बैमाना खायचं होतं तेव्हा चांगलं खाऊ घातला नाही. 4 दिवस तुझा बाप चांगला जगला असता मजबूत. हे सगळे लोक आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे. हे सगळे बैमान लोक आहेत बरं का. हे अंतिम काळातले पण नाही. जोपर्यंत जो वरी चाललं ना गा तो वरी म्हणते माझा. काल बोलले ना सब मतलब के यार हमने देख लिया संसार हमने देख लिया. तन निरोग धन जेब में जब तक करेंगे सेवा मन से. पोहे खाता पगार घेऊन आला तो उपमा करू का. तुपातला शिरा काजू टाकून कधी पगार घेऊन आला त्या दिवशी. तन निरोग धन जेब में जब तक करेंगे सेवा मन से तब तक नहीं कोई किसी का यार हमने देख लिया.
आपला यार जर कोण असेल तर भगवान परमात्मा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी आपलं नाही, हे समजून घेण्यासाठी भागवत. गजेंद्राला कळालं, हातीला कळालं, सगळे लोक निघून गेले. काटावर थोडा वेळ थांबले, सगळे म्हणजे आता झालं, होऊन गेलं, आता काय करावं, इलाज नाही. निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर यानं विचार करायला लागला, मगरीनं मारला झटका, आता काही खरं नाही. म्हणला देवा तुझा विनाश का मज नाही कोणी, तुझा विनाश का मज नाही कोणी. हो तुझा विनाश का मज नाही कोणी, तुझा विनाश का मज नाही. हाय तुझा विनाश का मज नाही कोणी नाही. ज्याच्यासाठी मी एवढा त्रास केला, ज्याच्यासाठी मी कोणाकोणाचे गळे दाबले, कोणाकोणाची घरं उडविली, कोणाकोणाचं वाटोळं करून, ज्याच्यासाठी मी सगळं सांभाळून ठेवलं, आणि अंतिम समयामध्ये मला सोडून गेले प्रभू. मला कळालं नाही जीवन जगत असताना हे लोक एवढे बैमान असतात, मला वाटत नाही. देवा अरे मी विसरलो रे तुला. अरे ज्या काळात मी जन्माला आलो ना, तू माझ्यावर किती उपकार केलास. मी आईच्या गर्भातून बाहेर येण्याच्या अगोदर 5 मिनिटांनी आईच्या स्तनातून दूध निर्माण करणार जायचंय बाबा. हे कुणी केलं त्या काळात मला सांभाळलं, पण मी विसरलो रे तुझे उपकार विसरलो. अरे मी ज्या काळात आईच्या गर्भात होतो त्या काळामध्ये माझं घर कोण्या पद्धतीने केलं आज ज्ञानाला कळालं नाही, ते काम केलं प्रभू. तरी सुद्धा मी बैमान म्हणून बाहेर येता वावा लागला. हरी नामाचा सौदा विसरला, देह गावाच्या बाजारी गेला, हरी नामाचा सौदा विसरला. मला आता कळालं रे प्रभू, मला आता कळालं रे हे सगळे लोक ज्याच्यासाठी मी एवढं करत होतो ते सगळे लोक बैमान. मला आता कळालं काय काय माझ्याकडे काहीच नाही तुला द्यायला, माझ्याकडे आता तुझं भजन करायला वेळ नाही, आई बोलून नाही. अवघे काही श्वास माझ्याजवळ उरलेले प्रभू, तेवढे श्वास तुला समर्पण करतो. आणि एवढं तुला द्यायला माझ्याकडे काही नाही. गजेंद्राने पाहिलं, त्या तळ्यावर एक कमळाचं फूल उगवलेलं होतं. त्या गजेंद्राने आपल्या सोन्यानं ते कमळाचं फूल उचललं आणि आकाश मार्गाने गेलं. प्रभू पत्रम पुष्पम फलम. आता दुसरं काही नाही, ते आहे गोड करून गेले प्रभू. बस वाटते चरणी घालो मी, वाटते चरणी, वाटते चरणी घालो मी, घालो मी तुझं विनाश
गजेंद्राने ज्यावेळेस फुल फेकलं कमळाचं, देवा तुझ्याशिवाय कोणी नाही. निस्सीम भाव लागतो अंतःकरणात. सगळ्याचा आधार सुटला की तवा देव कळतो. एक प्रसंग ऐका, ऐकलेलाच प्रसंग ऐका. भर सभेमध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चाललंय. त्याच क्षणामध्ये द्रौपदी माता हाक मारते, मालक बघा ना, तुमची मी अर्धांगिनी आहे, माझं मला विवस्त्र करण्याचा प्रयत्न चाललाय. वाघासारखे 5 पती खाली मान घातले. तिला कोणी दिसत नव्हता. आता द्रौपदी पितामह भीष्माचार्याकडे पाहते. पितामह आज कोणाची? भीष्माचार्याची. भीष्माचार्याला म्हणते, पितामह आजोबा तुमची कुलवधूची इज्जत लुटतायत रस्त्यामध्ये भर दरबारामध्ये, हे तुम्हाला पाहत का? खाली मान घातली. कोण? भीष्माचार्याने. गुरु द्रोणाचार्याकडे पाहिलं. द्रोणाचार्याला म्हणायला लागली, गुरुदेवा हीच विद्या शिकवली का तुमच्या विद्यार्थ्यांना? ही शिक्षा दिली का तुमच्या शिष्यांना? द्रोणाचार्य खाली मान घातले. तितक्यामध्ये कुलगुरु कृपाचार्य होते. कृपाचार्याकडे पाहिलं. कृपाचार्याला म्हणतात, गुरुदेवा सांगा ना तुमच्या शिष्यांना. शिष्य खाली मान घातले. हे सगळे प्रयत्न करून राहिली, कोणी आधार दिला नाही. द्रौपदी माता स्वतःच्या हातानं पदराला पकडून धरले. का? आपल्या आपल्या ताकदीनं तरी आपली इज्जत राखली पाहिजे. द्रौपदीच्या अंतःकरणाचा भाव. आणि ज्यावेळेस दुःशासनानं मोठा झटका मारला आणि त्यावेळेस हातातला पदर निसटला आणि पदर निसटल्याच्या नंतर ती आता हतबल झाली. त्यावेळेस वाटलं, देवा तुझं बी नसं कामज नाही कोणी. दोन्ही हात वर करून, दोन्ही हात वर करून म्हणते, प्रभू कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सख्या लावीला, भगवान परमात्म्याला हाक मारते. त्याच पद्धतीने आमच्या मीराबाईनं मीराबाईला भगवान परमात्म्याकडे अशीच धावा करते, ज्या प्रकारे तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरीधारी.
खबरले गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी हो गोवर्धन गिरिधारी गोवर्धन तुम बिना मोरी कौन खबर दे तुम बिना मोरी कौन खबर दे गोवर्धन गिरिधारी गोवर्धन भरी सभा में द्रौपदी ठारी भरी सभा में द्रौपदी ठारी राखो लाज हमारी गोवर्धन गिरिधारी ओ गोवर्धन गिरिधारी गोवर्धन लाखो लाज हमारी लाखो लाज हमारी गोवर्धन भरी सभा में द्रौपदी ठारी मीरा जी भजन लिहिलं तद्वत नैमिषारण्य सुतमुनी शौनकादिकाला कथा या नियमाप्रमाणे अंतिम समयामध्ये भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येण्यासाठी अट्टहास असला पाहिजे आणि तो अट्टहास म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून हात वर करून देवा तुझ्याशिवाय कोणी नाही म्हणून भजन करताना असे हात वर करून भजन करायचं असतं गोपाल कृष्ण भगवान की जय विराट प्रभु विश्वकर्मा भगवान जय जय श्री राधेश्याम जय जय श्री राधे तुझ्याशिवाय कोणी नाही बाकी हे सगळा कचरा आहे हे शिकण्यासाठी भागवतातले असे कितीतरी सिद्धांत सुतमुनी शौनकादिकाला नैमिषारण्यात सांगतात मग त्यानंतर सुतमुनींना प्रश्न केला शौनकादिकांनी आणि विचारायला लागले गुरुदेवा एक कथा अशी सांगा या आम्ही खरंच आता नामस्मरणच करायचं तर नेमकं कोण्या नावाचं स्मरण करावं असं ज्याचं नामस्मरण केल्यावर जीवन पवित्र बनते असे कोण त्यावेळेस तुकोबरायाने सांगतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी रामकृष्ण नामे दोन्ही साथी रामकृष्ण नामे दोन्ही साथी रामकृष्ण नामे दोन्ही साथी
दोन्ही साजिरी हृदय मंदिर सम्राट एक राम आणि दुसरा कृष्ण. भगवान परमात्म्याचे अवतार खूप झाले. अंश भागवतातला सिद्धांत आहे. अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्णतम असे विभाग पाडले अवताराचे. त्याच्यानंतर मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कली आणि कलंकी असे 10 विभाग पडले. त्याच्यानंतर भागवतामध्ये काही ठिकाणी 24 अवताराचं वर्णन आलं. महर्षी व्यास नारदजी मोहिनी आदी करून सर्व अवतार असं 24 अवताराचं वर्णन आलं. पण आमच्या संतांनी सांगितलं अवताराच्या राशी तो हा उभा आणि त्या चरित्र आपल्याला अवगत होणं शक्य नाही. पण सगळ्यात सोपे सगळ्यात सरळ आणि सगळ्यात मनमोहक सगळ्यात मनोरंजन करणारे 2 अवतार झाले. ते अवतार म्हणजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे. वारकरी संप्रदायाचा सिद्धांत काय सांगतो? हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. अजून सांगा सुंदर सुंदर भजन. जग में सुंदर है दो नाम दो नाम दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम राम बोलो राम 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 बोलो
माखन ब्रज में एक चुरावे ब्रज में एक चुरावे एक बेर मिलनी के खावे एक बेर मिलनी के खावे एक चुरावे एक बेर मिलनी के खावे बोलो गोपाल कृष्ण भगवान राजा रामचंद्र भगवान की जय। समझते का बघा अनुपजी जल्लोटाने सुंदर भजन गायले त्याला बेसच लागते बेसमेंट नसेल तर तालीम करावं लागते तालमीत आखाड्यात तालीम केला तर पैलवान कुस्तीमध्ये विजय मिळवू शकतो तालीम नसली तर किती खुराक खा पकडच करावं लागते पकडच करावं लागते चाहे सीताराम कहो या बोलो राधे श्याम बोलो राम बोलो श्याम 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 आता म्हणायचं बोलो राम बोलो श्याम आता काही सत्संग लोक करतात हरे राम हरे कृष्णावाल्याचं भजन आहे काय मेन स्वर देऊन थांबायचं बोला हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे सुंदर भजन बे दोन वाजता बारी रथ चालतो त्यांचा एक रथ चालतो त्याचं वाद्य काय फक्त एक ढोलकच राहते तबला राहिना काही काय बघू लागल्या हिरीमध्ये अवघड झालंय बघा हे मोबाईल तर कुठं येळ कळणार काळ कळणार प्रसंग कळणार गेल्यावर काय करावं बरं याला समरसता लागते एक रूपच हवं लागते तर जमते नाही तर नाही सुत मुनींना प्रश्न केला शौनकाधिकाऱ्यांनी महाराज आम्हाला कलियुगामध्ये जीवन करण्यासाठी ह्या जीवाला प्राणी मात्राला सर्वात सोपे आणि तारक मंत्र कोणते रामकृष्ण हरी सोपा रामकृष्ण हरी आदि राम हा काय म्हणतात हे मंत्र एवढा सोपा आहे म्हणायला पण वागायला अवघड आहे आदि राम हा तवा कृष्ण कळत आदि राम हा तवा कृष्ण कळल आणि जेव्हा कृष्ण कळल तेव्हा हरीचं नाम घ्या हरी हरी करा आदि राम व्हा कृष्ण समजून घ्या आणि पुन्हा हरी हरी करा तर तू उद्धार होईल रामकृष्ण हरी 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 पुन्हा हरी 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 मंत्र हा शिवाचा कोणाचा म्हणती जो वाचा मोक्ष पाहिजे तर मग हरी हरी हरिमुखी म्हणा
हरिमुखे म्हणा पुण्याची वंदना कलियुगामध्ये करावे की तेने नारायण देईल भेटी देव भेटलो पण नाम संकीर्तनाने आणि ते नाम संकीर्तन जीवनामध्ये साध्य करण्यासाठी सत्संगाची फार नितांत गरज आहे. एवढ्या दृष्टांताची गरज पडली का तर जगमे सुंदर है जो नाम जगात सुंदर मग त्या नामाचा नामी कोण भगवान श्री रामचंद्र प्रभू. त्यांच्या लीला काय भागवतामध्ये थोडक्यात सांगितल्या. रामचंद्र प्रभूच्या लीला अयोध्या कळाली का दशरथ कळाला दश रथ 10चा रथ तुम्हाला काय काम लावलं हो पांडुदादा मी तुमच्याकडे बघू बघू बोलायला दशरथ याचा अर्थ 10 इंद्रियाचा रथ म्हणजे शरीर समजून घ्या. आणि या दशरथाच्या पोटी राम यावा लागतो. राम कुठे जन्मला दशरथाच्या पोटी कोण्या नगरीमध्ये अवध नगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये. अयोध्या नगरी कळते का अयोध्या नगरी आम्ही आपली उत्तर प्रदेशची म्हणतो पण खरी अयोध्या नगरी चित्ताचं चैतन्य चित्ताच्या विठेवर चैतन्य रूपी पांडुरंग परमात्मा चित्तरूपी अयोध्येमध्ये चैतन्य रूपी भगवान श्रीरामचंद्र प्रभू या दशरथाच्या पोटी कळालं ब्रह्मकमलामध्ये नाभी कमलामध्ये भगवान परमात्मा जन्माला येतात. ह्या अयोध्येचं सांगालो त्याने ह्या अयोध्येला कसं करावं लागते या अयोध्येला कसं करावं लागते झाडून पुसून स्वच्छ करून ठेवावं लागते. ते म्हणतात मला झाडायचं पुसायचं कशाला पुसायचं काय मध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार षडगुण हे बघा ना हे शस्त्रू आहे हे ज्ञाननिधीचे भुजंग माऊली सांगतात हे विषय दरीचे वाघ हे काम क्रोधाधिक विकार आणि तेला घातल्याशिवाय बाहेर काम क्रोध केले घररीते मग तुका मने देह भरीला विठ्ठल. म्हणून काय केलं पाहिजे या नगरीला कोण्या सावकार या नगरीला कसं सजवावं लागते कसं धुवून स्वच्छ करावं लागते. सजा दो खरे गुलशन सा सजा दो खरे गुलशन सा
या झोपडीला पाच वाजले आणि या पाच वाजल्यानंतर तयारी झोपडी लगे गुडिया लगे गुडिया मेरे दशरथ 10 इंद्रियाचा रथ म्हणजे दशरथ हे शरीर. अवध में राम चैतन्य आलं चित्ताच्या ठिकाणी, चित्तरूपी अयोध्येच्या ठिकाणी चैतन्य रूपी रामचंद्र प्रभू प्रगट झाले आणि ही कुटिया शोभून दिसायला लागली. कोणती समजून घ्या. आध्यात्मिक रामायण हे प्रतिकात्मक रामायण असं उत्तर भारतातलं रामायण, उत्तर भारतातली अयोध्या. आता ती अयोध्या सुद्धा 22 तारखेला खूप मोठी सजणार आहे. पूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मोठा आनंद उत्सव होणार आहे. 22 तारखेला 12:20 प्रभू श्रीरामचंद्र रामलला आतापर्यंत टेंटमध्ये होते. 500 वर्षांचं युद्ध जिंकलं, 500 वर्षांची लढाई, आणि त्या लढाईचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी 22 तारखेला 12:20 प्रत्येकाने आपल्या घरी दिवाळी साजरी करायची. अवध में राम आतापर्यंत टेंटमध्ये होते, पण आता राजमहालामध्ये भव्य दिव्य मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजी विराजमान होणार आहेत. परंतु त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू दशरथजीच्या घरी जन्माला आले. आल्याच्या नंतर काय झालं, मोठा आनंदोत्सव झाला.
भौमी तिथी मधुमास पुनीता, तिथी नवमी, नवमी तिथी मधुमास पुनीत पवित्र असणाऱ्या मधुमास म्हणजे चैत्रमास. त्या काळामध्ये निसर्ग सौंदर्य फुललेलं असतं, त्याच्यामुळं मधुमास म्हणलं. मधु याचा अर्थ गोड. त्या काळामध्ये सुंदर असणारे चौकड बहारलेला वसंत ऋतू हे मधुमास आहे. ऋतू वसंतामध्ये नवमी तिथीच्या दिवशी भगवान श्रीरामचंद्र प्रभूजी दशरथ राजाच्या घरी आले. आल्याच्या नंतर एकटी नाही, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि रामचंद्र प्रभू हे चार भावंड ज्या दिवशी जन्मले ना, त्या दिवशी अयोध्येमध्ये खूप मोठा आनंदोत्सव दशरथ राजांनी केला. कौशल्या मातेनं खूप मोठा उत्सव साजरा केला. त्या उत्सवामध्ये सगळे लोक सामील झाले. झाल्याच्या नंतर सगळ्यांनी आनंद उत्सव केला आणि कालांतराने 12 दिवस झाले आणि वशिष्ठजी ऋषीच्या मुखातून असणारं बालसंस्कार झाले आणि त्या लेकराला नामकरण संस्कार सोहळा संपन्न झाला. सूर्यनारायण खुशीत आहे, माझ्या वंशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीच्या रूपाने विष्णू नारायण अवतार धारण केले, आनंदित आहे. हे अवतार कशासाठी घेतला हो, त्याचं कारण खूप सांगितले. आता रामचरित मानसामध्ये गेल्याच्या नंतर खूप मोठे मोठे कारण आहे. देवाच्या अवताराची कारण सांगत असताना जय विजयाला मिळालेला शाप आणि त्या शापातून पुनरावृत्ती करण्यासाठी, त्याच्यातून परत उद्धार करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. मग देवाला अवतार का घ्यावा लागला याचं कारण सांगतात. ज्यावेळेस जय विजयांनी अडवलं सनकादिकांना, सनक सनंदन, सनक सनातन सनंदन सनतकुमार या चौघांना, बालऋषी ब्रह्मऋषी यांना अडवलं, दर्शनासाठी जाऊ दिलं नाही. त्यावेळेस असणारं त्यांनी म्हणले आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय, प्रभूचं दर्शन घ्यायचं. त्यांनी विरोध केला. अरे का तुम्ही देवाचं दर्शन घेऊ देता? म्हणजे देव विश्रांती घेतो का? येड्याला सांगा, आम्हाला सांगायची गरज आहे का? देव विश्रांती घेतल्यावर हे जग चालते का? हे जग कोणावर चालय? सारखा भगवान जागताय तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आणि तुम्हाला आम्हाला सारखं जागतं ठेवतो, जिवंत ठेवतो. तो कधी झोपतो काय? नाही नाही म्हणजे प्रभू विश्रांती घेत आहे, तुम्हाला जाता येणार नाही. विरोध केला आणि त्यावेळेस असणार ह्या जय विजयांना या सनत कुमारांनी शाप दिला. जा म्हणजे देवाजवळ असून जर देव तुम्हाला कळा नसेल तर देवाजवळ राहायच्या लायकीचे तुम्ही नाही, तुम्ही जा आणि दैत्य कुळामध्ये 3 जन्म अवतार घेतात असं शाप दिला. शाप दिल्यावर ते लेकर ते असणारे द्वारपाळ रडायला लागले आणि तितक्यात भगवान परमात्मा आले. काय झालं? काही नाही म्हणले. आणि असं महाराजांनी आम्हाला शाप दिला महाराज देवा, आणि तुमचे द्वारपाळ तुम्ही झोपलात, विश्रांती घेतात असं म्हणल्यामुळं आम्हाला एवढा शाप मिळाला. आता आमचं काय करायचं? देवानं काय केलं सांगू का? देवानं समजून सांगायचं होतं, पण देवानं म्हणले महाराज, कोणाला? महाराज अज्ञानी लेकर आहेत, चुकले असतील, ते चुकले म्हणून आपण चुकाव काय? तुम्ही शाप द्याव का? प्रतिप्रश्न केला. कोणाला? साधूला. आणि त्या साधूला राग, देवा अरे तुझ्या जवळ राहून तुझं महत्व तुझ्या नौकरदाराला कळत नसल म्हणून आम्ही त्याला शाप दिला, आणि तू जर त्याची बाजू घेऊन जर बोलत असेल ना तर तुला मृत्यू लोकात जन्माला यावं लागेल, गर्भवासाला यावं लागेल. कळालं का? कोणाचा शाप? साधूच्या शापानं देवाला गर्भवासाला यावं लागलं. एवढा खरतड साधूचा शाप राहते. म्हणून होईल तेवढा आशीर्वाद घ्या, पहिना गेल तर दुरून जाऊ, पण सराप घेऊन ये साधूचा. का? त्याचं कारण आहे त्यांच्या वाणीमध्ये तप राहते, सतत नामचिंतन करतात, म्हणून त्यांच्या मुखातून निघालेले शब्द खरे होतात, शाप लागते. म्हणून साधूचा शाप घेऊन ये, साधूचा तळतळाट घेऊन ये. सेवा होईना गेली, 12 कोस दुरून जाव, पण जवळ येऊन ये, पण टोचून बघून ये. टोचल्यावर मात्र त्याच्या परिणाम भोगावा लागतो. देवाला भोगावं लागले, तुमची आमची काय दिशा? चला, भगवान परमात्मा अवतार घेतले कोणाला? जय विजयाचा उद्धार करण्यासाठी. ते जय विजय इथं आले. मग हे येतात तर कोणाच्या घरी? दुसरीकडे कुठे यावं? दशरथ राजाच्याच पोटी का जन्माला आले? कारण सांगा.
सुतमुनी शौनकादिकाला त्या प्रश्नाचं उत्तर देतात की हे दशरथ राजा आजचा नव. प्रश्नी आणि सुतपा नावाचं एक जोडपं होतं. 1000 वर्ष तपश्चर्या केलं सत्ययुगामध्ये. एका पायावर उभा टाकून भगवान विष्णुनारायण प्रसन्न झाले. वरमृही काय पाहिजे मागा, मी प्रसन्न झालो. त्या जोडप्यानं म्हणलं होतं, प्रभू तुम्ही असेच माझ्या पोटाला यावं, आमच्या उदराला यावं, आमच्या पोटी जन्म घ्यावा अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेस ते म्हणले, मी पोटाला येईन पण सुख मिळणार नाही तुम्हाला. ऐका, देव त्यावेळेस म्हणले त्यांना, मी तुमच्या पोटी जन्म घेईन पण तुम्हाला सुख मिळणार नाही. ते म्हणले, सुख मिळणार तर मिळणार, परंतु देव आमच्या घरला यावं. असं कोण म्हणते हो? तुम्ही आम्ही देवाला बोलतो, देवाची पूजा करतो, देवाची सेवा करतो, तपश्चर्या करतो, होम हवन यज्ञविधी सप्ताह सगळं करतो, पण कशासाठी? सुख मिळावं म्हणून. देव म्हणाला, सुख मिळणार बघ, मी आलं की. हे म्हणतात सुख मिळणार तर मिळणार पण तू ये. आम्ही म्हणतात तू नाहीस तर नाही पण सुख दे आम्हाला. आपलं काय चाललंय? तू येईनास तर येईनास पण तू आम्हाला सुख दे फक्त. म्हणजे तुमची आमची स्वार्थी भक्ती आहे आणि त्यांची निस्वार्थ भक्ती होती. फक्त तोमज व्हावा, तोमज व्हावा, वेळोवेळा व्हावा, पण त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही नाही. देव माझा मी देवाचा, बस याच्याशिवाय दुसरं काही नाही. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, याच्याशिवाय दुसरं काही हरकत नाही. तसं म्हणताल तर मी येईन. किती त्रास झाला, खूप त्रास झाला. लग्नात विघ्न आलं तरी सुद्धा शेवट निघाला. जिसको राखे साईया. देव येणार आहेत ना, त्याला सांभाळ करावं लागेल ना. त्यांच्या पोटी जन्माला येण्याचं कारण म्हणजे ती प्रश्नी आणि सुतपा दशरथ कौशल्याच्या रूपाने अवतार घेतले आणि त्या युगामध्ये अवतार घेतल्याच्या नंतर भगवान विष्णू नारायण कौशल्याच्या उदराला येणार आहेत. म्हणून याच्यासाठी पवित्र ते कुळ आणि पावन तो देश. आणि असं त्या ठिकाणी भगवान येतात. महाराज भगवान येतात म्हणून प्रभू अवतारीनं झाले. सुतमुनींनी शौनकादिकाच्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं. मी माझ्या मनचं सांगू लागलो नाही. मग पुढं काय झालं? हे बालकं वाढायला लागली, मोठे झाले. वशिष्ठीच्या सान्निध्यामध्ये विद्याभ्यास केला, धनुर्विद्या शिकली, योद्धे बनले, अस्त्रविद्या शस्त्रविद्या पारंगत झाले. भगवान विष्णू नारायण श्रीरामचंद्र प्रभूच्या रूपाने अवतार घेतले. ही बातमी वाऱ्यासारखी जगामध्ये कळाली आणि त्याच वेळेला ही बातमी विश्वामित्रजीच्या कानावर पडली. विश्वामित्रजी लगेच आले आणि आल्याच्या नंतर काय करतात? मागणी घालतात. वय वर्ष 13 रामचंद्र प्रभूचं. लखन भैया विद्याभ्यास करतात. बालवय आहे. आता सुंदर चरित्र आहे. रामकथेला कितीतरी दिवस लागतील. रामकथा एवढी शॉर्टकट सांगायची नाही, पण आता काय करणार प्रसंगानुसार. ठुमक ठुमक रामचंद्र चालायला गेला पैंजनिया गदिमाचं समजून घ्या. शॉर्ट फॉर्म. गदिमा याचा अर्थ गदी माडगुळकर यांचं गीत रामायण आहे आणि जगदीश खेबोडकरांनी खूप सुंदर गायले बरं का. आता प्रसंगाला टाळू आपण. आणि जर हे ऐकायचं झालं ना तर स्पेशल रामकथा आहे 17 ते 22 उमरी. कोण्या दिवशी भव्य दिव्य कार्यक्रम आहे त्या काळामध्ये रामकथेचा. स्पेशल रामकथा आहे आणि रामकथेचे सुंदर सुंदर भजन, सुंदर सुंदर चिंतनिका, भव्य दिव्य मोंड्यामध्येच कार्यक्रम आहे. 10-5 लाखाचा खर्च, मोठ्या मोठ्या लोकांचं आयोजन आहे. बापूसाहेब गोरटेकर माजी आमदार, त्यांचे चिरंजीव शिरीष भाऊ आयोजक आहेत. गजाननजी श्रीराम मोहार शहराध्यक्ष बीजेपी. हे दोन पक्षानं जरी वेगळे असले तरी रामभक्त असल्या कारणाने हे एकत्रित आले. सर्व पक्षीय, सर्व मारवाडी समाज, सावकार समाज हे सगळ्यांनी मिळून खूप मोठं आयोजन केलंय. आता 2 दिवसात पॉम्पलेट निघतील.
परिसरातली सगळ्या गावची लोक त्या ठिकाणी जमतील आणि त्यावेळेस मात्र रामकथा सुंदर सुंदर ऐकायला मिळेल. भगवान श्री रामचंद्र प्रभू 13 वर्षाचे झाले. विश्वामित्रजीला कळालं, विश्वामित्रजी आले. दशरथ राजाच्या दरबारात आगमन झाल्याच्या नंतर दशरथ राजांनी पाय धुतली, पूजा केली, पालखीत बसवले. पालखीत बसून वेशीवरून गावात आणले. आणत असताना गुणगान गायला लागले. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो. जे जे केला, आरती केली, आसनावर बसवले. महाराज काय येणं केलं, येण्याचं प्रयोजन सांगा. वशिष्ठ बसलेले आहेत. विश्वामित्रजी म्हणतात, राजा राजा, अरे मी खूप वेळेस यज्ञ करण्याचा प्रयत्न केला, पण राक्षसांनी तो माझा यज्ञ विध्वंस केला. माझ्या यज्ञाचा सांभाळ करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी तुझ्या 2 मुलांना घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. मनोगत सांगितलं. दशरथ राजा म्हणतात, गुरुदेवा असं करा म्हणजे तिथं जमते. आहे का ना.